दारुगोळा निर्मिती करणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट झाला। आजची माहिती आतापर्यंत आहे 20 लोकांचा जीव गेला, 13 कामगार हे अत्यंत गंभीर आहे। आणि या 11 स्फोटकाच्या कारखान्यामध्ये आतापर्यंत 1.5 वर्षामध्ये मागील 43 कामगारांचा मृत्यू झाला 1.5 वर्षामध्ये। अध्यक्ष महोदय, जो स्थगन मी दिला आहे हा स्थगन खरं म्हणजे आतापर्यंत आजची माहिती आहे नागपूरमध्ये झालेल्या जी SBL कंपनीमध्ये 1 मार्च 26 जे रोजी काही झालेली दारुगोळा निर्मिती करणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट झाला। आजची माहिती आतापर्यंत आहे 20 लोकांचा जीव गेला। अधिवेशन सुरू आहे ना, 20 लोकांचा राज्यात या स्फोटकाच्या कारखान्यात मृत्यू होतो। अधिवेशन सुरू आहे आणि त्यातील पुन्हा 7 कामगार हे अत्यंत गंभीर आहे। 13 तुमचं स्टेटमेंट आहे 13 कामगार अत्यंत गंभीर आहेत, म्हणजे ते त्यातील फार लोकांचा जीव वाचण्याची शक्यता कमी आहे। ईश्वराला प्रार्थना आहे की त्याला वाचवलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, तरी हा स्थगन आपण 57ची नोटीस देऊन स्वीकारत नाही, तो अधिक पण मला ह्या बसतो ना स्थगन, आपल्याला यावर चर्चा झाली पाहिजे। अध्यक्ष महोदय, हा इतका गंभीर विषय आहे। या नागपूर जिल्ह्यामध्ये जवळपास 11 असे स्फोटकाचे कारखाने आहेत आणि या 11 स्फोटकाच्या कारखान्यामध्ये आतापर्यंत 1.5 वर्षामध्ये मागील 43 कामगारांचा मृत्यू झाला 1.5 वर्षामध्ये। यामध्ये 25 महिला आहेत। अध्यक्ष महोदय, काय दोष आहे? 300 रुपये मजुरीसाठी या स्फोटकाच्या कारखान्यामध्ये एक महिला हे सगळे मजूर काम करतात आणि त्या जीव त्यांचा या सगळ्या प्रकरणामध्ये जातो आणि आपण कुठलीच काही गंभीर कारवाई होत नाही। अध्यक्ष महोदय, ज्या 10-11 कंपन्या आहेत यामध्ये 13 जून 2024 ला धामणा चामुंडा एक्सप्लोजिव्ह मध्ये 9 कामगार गेले। 6 फेब्रुवारी 2025 कोतलबर्डी यामध्ये 17 डिसेंबर 2024 ला सोलर एक्सप्लोजिव्ह इंडस्ट्रीमध्ये पुन्हा 9 कामगारांचा त्यामध्ये मृत्यू झाला, त्यात 3 महिलांचा समावेश आहे। अध्यक्ष महोदय, 19 जून मध्ये ते झालं। 3 ऑगस्ट 2025 ला स्फोट होऊन पुन्हा या सोलार एक्सप्लोजिव्ह इंडस्ट्रीमध्ये पुन्हा 2 कामगारांचा मृत्यू झाला। 2 कामगारांची प्रकृती चिंताजनक आहे। अध्यक्ष महोदय, अशा अनेक घटना नागपूर पासून हे जे पेट्रोलियम अँड एक्सप्लोजिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन आहे, याचं पेसो म्हणतो, याचं ऑफिस नागपुरात आहे। अध्यक्ष महोदय, मुख्यालय हे देशाचं नागपुरात आहे। त्यांच्यात पासून 10 किलोमीटर अंतरावर असलेले हे संपूर्ण स्फोटकाचे कारखाने आहेत। अध्यक्ष महोदय, या संदर्भात वारंवार केंद्रीय मंत्र्यांना, केंद्र सरकारला, राज्य सरकारला यांचं ऑडिट करा, सेफ्टीच्या दृष्टीनं पत्रव्यवहार झाला। या घटना घडतात त्यावेळेस आपण स्टेटमेंट करतो, पण या संपूर्ण त्यापासून नाकावर बसलेलं ते 10 किलोमीटर असलेलं या पेसोच्या केंद्र सरकारच्या कार्यालयापासून असलेले स्थळ असताना इतक्या मालिका मृत्यूंच्या, कामगारांच्या जीव जातो, तरी पण कुठलीही गांभीर्यानं आपण मदत केली 20 लाखाची, 15 लाखाची, 50 लाखाची, जीव परत येणार आहे का त्यांचा या मदतीमुळे? आणि एवढे मोठ्या स्फोटकामध्ये स्फोटकांचे कारखाने आहेत, एक्सप्लोजिव्ह आहेत, आणि आपण कुठलीही गांभीर्यानं पावलंच उचलत नाही। याला दोषी कोण आहेत? कोणावर अद्याप कारवाई झाली? आपला कामगार खातं काय करते ते सुद्धा त्या ठिकाणी बसलेलं आहे। आपले केंद्राचे जे ह्या ऑर्गनायझेशन आहेत हा काय करतायत? म्हणजे यामध्ये राज्य सरकार असेल की सेंट्रल फॉर फायर एक्सप्लोजिव्ह एन्व्हायरमेंटल सेफ्टी, यामध्ये डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, ह्या संपूर्ण कंपन्या, डायरेक्टर ऑफ फायनान्स, डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ यांचे प्रमुख निरीक्षक, कारखाने पूर्वीचे कारखाने निरीक्षक, ही महाराष्ट्र सरकारची यंत्रणा आहे। यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला नको? 20 कामगार गेलेत, पुन्हा 7-8 मृत्यू होतील असं मी डॉक्टरांशी बोलल्यानंतर मला माहिती मिळाली आहे। म्हणजे 30 लोकांचा जर उद्या जीव गेला तर महाराष्ट्रामध्ये कामगारांचा जीव जातो का याच्या काही किंमतच उरली नाही। अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय आपल्याला, हा गंभीर विषय आहे, हे वारंवार घटना घडत आहेत। मी सांगितलं आपल्याला की सातत्याने या घटना घडत असून आतापर्यंत 1.5 वर्षामध्ये जवळपास 43 कामगारांचा मृत्यू या 5-7 कारखान्यामध्ये झालेला आहे। तुम्ही पालकमंत्री आहात बावनकुळे साहेब, आपण मागच्या वेळेस मी स्वतःही ज्यावेळेस ही घटना घडली त्या सोलार एक्सक्लुझिव्ह मध्ये त्यावेळेस आम्ही पण तिकडे गेलो होतो, आम्ही सगळी परिस्थिती घेतली। त्यावेळेस पण असंच उत्तर आलं की आम्ही कारवाई करतो,
आताही तसंच उत्तर आलं, इतके पैसे दिले तितके पैसे गेले. त्यांना पैसे देऊन हा काही यावरचा उपाय नाही असं मला वाटतं. म्हणजे 300 रुपये मजुरीसाठी 14 गावकरी त्या ठिकाणी 14 महिलांचा जीव गेला. गावकरी म्हणतात आमच्या जीवाची काही किंमत आहे की नाही, आमच्या जीवाला काही किंमत देता की नाही, तुम्ही पैसे देणार पण आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालंय, मग त्यासाठी काय करणार. हा त्यांचा अर्थ असा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, या कंपनीमध्ये जायला पक्का रस्ता नाही. ही कंपनी कमर्शियल स्फोटके, बॅटरीतील सेल, डिटोनेटर हे सर्व काही पुन्हा मिलिटरीसाठी काम करताय. या सगळ्या गोष्टी या स्फोटक करण्याचा काय तिथे काम होतं. अध्यक्ष महोदय, मला माझी विनंती आहे की यावर चर्चा खरं म्हणजे झाली पाहिजे.